नववे हवन कार्य पार पडलं। आनंदाची गोष्ट आहे। तुमचं गाव जरी एका टोकाला असलं तरी आम्हाला आनंद आहे, कारण इथे कोणी राऊत म्हणून आहे, त्यांचा फोन आला आमच्या गायधनी साहेबांना। त्यांनी म्हटलं की साहेब तुम्ही पण या आणि ताईंना पण घेऊन या। काल साहेबांनी सांगितलं मला तू जाऊ शकते का? म्हटलं मी प्रयत्न करते। आणि आम्ही 4-5 वाजता आम्ही काटोल या परिसरामध्ये हवन कार्याला गेलो होतो। तिथे मग गाडीत चर्चा केली की आपण जाऊ, आणि दरेकरताईंना फोन केला आम्ही। आमच्यासोबत राजभाऊ बाळगुदेजी ढगेभाऊ आणि आमच्या सुनीताई बाळगुदे, आम्ही तिथेच ठरवलं की आपण उद्या या गावाला जाऊ सिद्धेश्वरला। आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलो। खरंच आनंदाचा विषय आहे। बाबांनी कानाकोपऱ्यात ही आपली कृपा पुरवलेली आहे। बाबांनी अतिशय कष्ट केले। जुमदेव बाबांनी अतिशय त्रास सहन केला, खूप कष्टातून ही कृपा मिळवली आणि तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचवली। बाबांच्या परिवारामध्ये दुःख होतं, बाबांनी ही विधी प्राप्त केली। कुठल्या तरी एका संन्यासाच्या माध्यमातून ती विधी प्राप्त करून, त्या विधी प्राप्त करत असताना बाबांना खूप त्रास झाला, तरी त्यांनी ती विधी प्राप्त करून आपल्या परिवाराचं दुःख दूर कसं करता येईल याकडे लक्ष ठेवलं। आणि केवळ त्यांनी आपल्या परिवाराचं दुःख दूर होईल इथपर्यंतच न ठेवता, माझा गरीब आणि दुःखी व्यक्ती मानव कसं जागवता येईल याहीकडे लक्ष ठेवलं। आणि दुःखी माणसाला जागवण्याचं कार्य महान त्यागी बाबा जुमदेवजींनी केलं। महान त्यागी बाबा जुमदेवजीला आमचा खूप विचार पडला होता की या जगामध्ये असे कितीतरी दुःखी व्यक्ती असेल की ज्या परिवारात सुख समाधान नाही आहे, तर हे दुःख कसं दूर होईल यासाठी त्यांनी खूप विशेष प्रयत्न केले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आपला जीव प्राणपणाला लावून ही कृपा साध्य केली आणि तुम्हा आम्हाला वाटून दिली। आता वाटून दिली, आपण मार्गात आलो, कारण आपण दुःखी होतो, मार्गात आलो आणि आपलं जीवन सुखी झालं। मंडळाने आदेश मार्गदर्शकांना दिला, मार्गदर्शकांचा आदेश आपल्या सेवकांना असतो। आपलं दुःख घेऊन मार्गदर्शकाच्या घरी जात असतो, त्यांच्यापर्यंत आपण आपले विषय ठेवतो मार्गदर्शकाच्या घरी, आणि त्यांच्या शब्दाने आपलं दुःख दूर होते। बाबांनी खूप कष्ट केले ही कृपा मिळवण्यासाठी, पण तेच कष्ट आपल्यालाही करायचे। आपल्याला पैसा लागला नाही का ही कृपा मिळवताना, आपल्याला त्रासही झाला नाही। मार्गदर्शकाच्या घरी गेलो, शब्द घेऊन आपल्या घरी गेलो आणि आपल्या दुःखाचं निवारण अवघी कुणाचं 1 दिवसात दूर झालं असेल दुःख, कुणाचं 8 दिवसात झालं असेल, कुणाचं महिन्यात झालं असेल, परंतु दुःख दूर झालं। आणि आज एवढं सुखमय जीवन तुम्ही आम्ही जगतो आहे की एक अभिमानाने आपण आपल्या कोणी नातेवाईकाला, मित्रमंडळीला किंवा अजून अदर कोणी असेल आपल्या संपर्कात त्यांना सांगतो की आम्ही परमात्माच्या मार्गामध्ये आहोत। आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही कृपा मिळवलेली आहे। आम्ही बाबा हनुमानजीच्या कृपेमध्ये आहोत आणि आम्हाला कुठलीही भूत बाधा लागत नाही। आमच्या मार्गात व्यसन चालत नाही। आमच्या मार्गात मोठे मोठे रोग, असाध्य रोग असेल ते दुरुस्त होतात, असं आम्ही ठामपणे आत्मविश्वासाने दुसऱ्या व्यक्तीला सांगतो। आणि हा आपला अभिमान आहे या कृपेचा। हा अभिमान आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, धनाचा अभिमान करायचा नाही आहे। मला माझ्या बाबांनी कार्य कसं टिकवलं याकडे लक्ष ठेवायचं। प्रत्येक परिवाराने ठरवायचं आहे, प्रत्येक सेवक सेविकांनी ठरवायचं आहे की बाबा रे हा मार्ग आपल्याला टिकवून ठेवायचा आहे, समोर न्यायचा आहे। कारण जे कष्ट बाबांनी केले त्याची कृपा म्हणून, त्याची एक चांगली पावती म्हणून आपल्याला समोर जगाला सांगायचं आहे। भारत देशाला जगवायचं स्वप्न बाबांनी पाहिलं, पण कमीत कमी आपण आपल्या गावात जरी आपला प्रकाश दिसला, आपल्या नातेवाईकात जरी दिसला तरी खूप आहे। कारण त्याच कृपेकडे लक्ष ठेवायचं आहे की माझ्या बाबांनी मला काय सांगून गेलेले आहे। पुस्तकात नियमावली आहे, नियमावली मध्ये लिहिलेले आहे नियम, त्या नियमाचा आधार घ्या, पुस्तकाचं वाचन करा। तुम्ही कोणी अशिक्षित असेल, नाही वाचता येत असेल तर आपल्या मुलाबाळाच्या हातून वाचून घ्या, परंतु एक एक शब्द खूप जपून ठेवण्यासारखा आहे। त्या पुस्तकामध्ये नियमावलीमध्ये नियम काय सांगते त्याप्रमाणे वागा। कुणाचीही म्हणजे कुणाकडून काही विचारण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या पुस्तकाचा जर आधार घेतला तुम्ही नियमावलीचा, तर तुमचं जीवन अतिशय सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही। अशी महान कृपा या जगामध्ये बाबा जुमदेवजींनी इथे आपल्याला दिलेली आहे।
आणि त्याच कृपेला जपायचं आहे. म्हणून सांगते, गावागावामध्ये हे कार्याचे प्रचार आणि प्रसाराचं होत आहे, तर आपल्याला कृपा टिकवण्यासाठीच होत आहे. आपल्याला जागवायचं एकमेकांना की नाही, या कृपेमुळे माझं असाध्य रोग दूर झालेला आहे, माझ्या घरचं व्यसन दूर झालेलं आहे, माझ्या घरची भुताटकी निघालेली आहे, हे हसून सांगायचं आहे. बाबांनी आपल्याला खूप काही देऊन टाकलेलं आहे. मी माझ्या परिवाराचा अनुभव सांगते. माझे मिस्टर रवींद्रजी गायधने साहेब आज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आहेत. 99 मध्ये मी या मार्गाची सुरुवात केली. मी एकटीने अगरबत्ती लावण्याचं कार्य केलं. माझा परिवार 4 भावाचा परिवार होता. सासूबाई होत्या, सासरे नव्हते, परंतु माझे मिस्टर आणि माझ्या परिवारातले तिन्ही भाऊ दारू खूप प्यायचे, जुवा खेळायचे, लॉटरी काढायचे. त्यात माझे मिस्टर पण रात्री कधीतरी यायचे, त्यांना वेळ नव्हती, 1 वाजला की 2 वाजले. मला खूप विचार आला की कसा हा परिवार, एवढा मोठा परिवार आहे परंतु परिवारासारखा परिवार नाही. त्यात मी खूप दुःखी होती आणि मला खूप वाईट वाटायचं. तेव्हा मी परमेश्वरासमोर, म्हणजे मी भवनात एक दिवस लग्नाला गेली माझ्या रिश्तेदारीमध्ये आणि मला बाबा हनुमानजीची फोटो पाहून माझं मन वेधून आलं. नाही असं वाटलं की नाही, खरंच हा मार्ग व्यसनमुक्तीचा आहे. आणि तेव्हाच मी असं ठरवलं. परंतु मला ते विचार करता करता 1 वर्ष लागलं की हा मार्ग कसा घ्यायचा, मार्गदर्शक कुठे आहे, कोण मार्गदर्शक करेल. आणि तिथेच मी माझ्या मोठे नंदेला घेऊन, मी चांदेकर मामाजी आमचे मार्गदर्शक माझे, त्यांच्याकडे गेली आणि मी सांगितलं त्यांना, मी माझी परिस्थिती सांगितली की माझे मिस्टर दारू पितात, जुवा खेळतात, काय करायचं. त्यावर मला मार्गदर्शन असं छान केलं माझ्या मार्गदर्शकाने. बाई म्हणे, तुला जिथे जागा असेल घरात तिथे एक अगरबत्ती लावणं सुरू कर. जसे देव जसे आहे तसेच राहू दे. जर त्या देवावर धूळ बसला तर पाण्यातून काढून ठेवून देशील म्हणे. परंतु ज्या ठिकाणी तुझी इच्छा असेल त्या ठिकाणी कुठेतरी अगरबत्ती लाव आणि परमेश्वराला योग माग म्हणे की माझे पती या व्यसनातून मुक्त झाले पाहिजे आणि या मार्गाशी जोडले पाहिजे. मी योग मागितला परमेश्वराला, रडून रडून योग मागितला. कारण माझी त्यावेळेस दयनीय अवस्था होती, मला कुणाचा सहारा नव्हता. परमेश्वरासमोर रडून विनंती करायची की बाबा, माझं जीवन मला सुखमय करायचं आहे, माझी मुलं बाळ शिकवायचे आहे, मला 2 वेळचं जेवण पाहिजे, अशी परमेश्वराकडे विनंती केली. बाबांनी योग दिला. मी 9 महिने एकटीने अगरबत्ती लावली आणि शेवटचा एक दिवस होता की माझ्या घरात अगरबत्ती नव्हती. तर मी बाजूची मुलगी, माझी मैत्रीण होती, तिच्याकडे गेली. तिला म्हटलं, बाई मला 2 रुपये द्या म्हटलं. तर ती म्हणे, वहिनी माझ्याकडे 2 रुपये तर नाही आहे, पण तिने आपल्या घरातल्या अगरबत्त्या आणल्या आणि मला दिल्या. 5-6 अगरबत्ती दिल्या. त्याच भानामध्ये, त्याच याच्यामध्ये मी त्या अगरबत्ती आणल्या आणि मी परमेश्वराजवळ एक अगरबत्ती परमेश्वराच्या नावाने लावली आणि बाबाला विनंती केली. त्या दिवशी मी खूप रडली परमेश्वराजवळ. माझे अश्रू थांबत नव्हते, कारण पहिला दिवस आपल्यासाठी खूप अविस्मरणीय असते. आणि ती अगरबत्ती परमेश्वराजवळ लावली. मला जे जे वाटलं असेल ते मी परमेश्वराजवळ सांगितलं बाबांना. बाबा म्हटलं, माझी परिस्थिती इतकी गंभीर आहे, परंतु आज तुझ्या नावाने जर अगरबत्ती लावायची आहे तर ती उसनेची आणावी लागली आणि तुमच्याजवळ लावायला लागली. बाबांना काय घडवायचं होतं मला माहित नाही. माझ्या मिस्टरांना त्याच रात्री काय घडलं मला माहित नाही, परंतु ते रात्रभर अलटपलट झाले आणि तेव्हाच बोलले मध्यरात्री की म्हणे, तू परमात्माचा मार्ग म्हणत होती तर तो आपण घेऊ, उद्या आपण चांदेकर मामाजीकडे जाऊ. मला खूप खुशी झाली. मी तेव्हापासून रात्रभर झोपली नाही. त्या वेळापासून सकाळी उठलो, आम्ही आंघोळ केली आणि आमच्या मार्गदर्शकाकडे पती पत्नी आणि मुलगा घेऊन गेलो. तिथे माझी मुलगी खूप छोटी होती, आम्ही मुलं घेऊन गेलो. परत माझ्या मार्गदर्शकांनी हे विचारलं, रवी तू कसा का आला म्हणे. म्हणे, मामाजी मला मार्ग घ्यायचा आहे. रवी म्हणे, तू जर तत्वशब्द नियमाने वागला, या मार्ग खूप चांगला आहे म्हणे, जर तू तत्वशब्द नियमाने वागला तर तुला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. असं मार्गदर्शन मिळालं. अनेक गोष्टीवर चर्चा झाली. आम्ही 1-2 तास बसलो आमच्या मार्गदर्शकाकडे. घरी आलो. घर असं तुटकं फुटकं घर होतं आणि हा असा पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा आमच्या घरात अशा धारा लागायच्या. घरात जेवढे भांडे असेल तेवढे त्या धाराखाली ठेवायची, अशी ती परिस्थिती होती. बाबांना विनंती केली, मार्गदर्शकाचे शब्द मिळाले, कार्याची सुरुवात झाली. परंतु माझ्या मिस्टरांची परत एक अट होती की माझ्याजवळ पैसे नाही, तू मला कुठून तरी 2000 रुपये मागून दे. मी एका शेजारी काकूकडे गेली, त्यांनी दुसऱ्या बाईकडून 10% पैसे दिले.
मी आणले आणि त्या अल्पबुद्धीने मी माझ्या भगवंताच्या त्या पूजेजवळ ठेवून दिले आणि बाबाला विनंती केली की बाबा आता माझ्या जीवनाची सुरुवात तुम्हाला करायची आहे. खूप माझ्या हाल होत आहे, मला वेदना होत आहे माझ्या मनाला. भले मी कामाला जात नव्हती पण माझ्या मनाला ज्या वेदना होत होत्या त्या म्हणजे खूप खूप काही वेगळ्या होत्या. मी रिश्तेदारी कोणाला सांगू शकत नव्हती. एक परिवार हसत होता आणि एक परिवार बोलत होता, असा दोन्ही परिवारामध्ये मी मजबूर झाली होती. आणि 2000 रुपये आणून ते पाटावर ठेवले. माझ्या मिस्टरांनी दुकानाची सुरुवात केली आणि दुकान इतकं भरभराटीने चालू लागलं त्यांचं की माझ्या सासू घरी आल्या की म्हणायच्या मला, माहित नाही म्हणे रवीजवळ काय जादू आहे. तो म्हणे याने दुकान लावलं का या सर्व दुकानातले ग्राहक याच्या दुकानात येते म्हणे, हा दिसतच नाही म्हणे. आणि 100% खरी गोष्ट होती. एक दोनदा मी जेव्हा गेली तेव्हा मी ती परिस्थिती पाहिली. हा चमत्कार बाबांचा होता. पैसे आधी तेवढेच कमवायचे आणि मार्गात आल्यावरही तेवढेच कमवू लागले, परंतु परिस्थितीचा बदल कसा झालेला आहे. म्हणजेच ही महान कृपा आहे. या कृपेकडे लक्ष ठेवायचं आहे. त्या दिवशीपासून 2000 मध्ये आम्ही पती पत्नी मार्गात आलो. त्या दिवशीपासून आज 26 वर्ष मार्गात यायला झाले आणि मार्गात येण्याचा दिवस म्हणजे नवरात्राचा 3रा दिवस होता. नवरात्रात आपण खूप पाठपूजा करतो, परंतु मनाच्या वेदना थांबत नव्हत्या, खूप दुःखी होती. त्याच्यामुळे त्या नवरात्राचाही विचार केला नाही आणि मार्गात आलो आम्ही. बाबांनी इतकं दिलं की खाता खाता संपणार नाही इतकं दिलं. ह्या अभिमानाने सांगायचा विषय म्हणजे हाच की कृपा माझ्या सोबत आहे, माझ्या पती सोबत आहे, माझ्या परिवारासोबत आहे, माझ्या मुलांसोबत आहे. म्हणून खाता खाता संपणार नाही इतकं माझ्या बाबांनी दिलेलं आहे असं मला सांगायचं आहे. म्हणून आपण आपल्या बाबाच्या तत्वशब्द नियमाकडे लक्ष ठेवायचं आहे. बाबांनी खूप योग दिलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनात सुख समाधान दिलेलं आहे. मला अभिमान आहे की मी या मार्गात आली म्हणून एवढं चांगलं सुखमय आनंदमय असं जीवन जगतो आहे. जिथे सुख आहे तेवढंच समाधान आहे, तेवढ्याच गोष्टींनी एकदम समाधान आहे. म्हणजे आमच्या आत्म्याला समाधान आहे की बाबा तुम्ही मला खूप दिलेलं आहे. मी मार्गात आले तेव्हापासून बरेच हवन कार्यात जायची, चर्चा बैठक मध्ये जायची, आताही जाते. मला भगवत कार्याची ओढ आहे. आणि तुमच्याही गावात चर्चा बैठक होत असेल, तुमच्याही आजूबाजूला कुठे हवन कार्य होत असेल तर सेविका ताईंनी खरंच आवर्जून त्या चर्चा बैठकला गेलं पाहिजे, हवन कार्यात गेलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही शेती वर्ग आहे, शेतावर जात असेल काही हरकत नाही, परंतु संध्याकाळची चर्चा बैठक तुम्ही अटेंड करू शकता आणि तिथून जे 2 शब्द कोणाच्या माध्यमातून मिळेल ते आपल्या जीवनात कुठेतरी कामात पडू शकते. म्हणून चर्चा बैठकीमध्ये जाणं हे आवर्जून खूप गरजेचं आहे. आपल्या मुलाबाळांना चांगल्या वळण लावा, चांगल्या सवयी लावा, कारण आपण परमात्माचे सेवक आहोत. सेवकासारखी वागणूक ठेवा आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये. आमच्या घरात सासू सासरे असतील, आणखी परिवारात कोणी असेल, पण परिवारामध्ये सासू सासऱ्यांचं करणं तेही गरजेचं आहे. कारण त्या परिवारामुळे आपण या परिवाराशी जुळलेलो आहोत आणि आपण नाही करून त्यांचं तर कोण करेल. त्यांची अपेक्षा काही नसते, तुमचं सोन्याचा हंडा मागत नाही, फक्त त्यांना 2 वेळचं जेवण आणि त्यांचं औषध पाणी जे काही लागत असेल ते करून द्या. परमेश्वर पहा तुम्हाला किती पटीने देईल हे तुम्ही अनुभवून पहा, कारण मी अनुभवलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे, आपल्या परिवाराला कसं साध्य करता येईल याकडे लक्ष ठेवा आणि समोरच्यानी तुमच्या परिवाराकडे असं पाहिलं पाहिजे या नजरेने की खरंच हे घर परमात्माचं आहे, खरंच या घरात परमात्माची वागणूक आहे, अशी वागणूक ठेवा. आणि वेळेअभावी मी इथेच माझे 2 शब्द समाप्त करते. सर्वांना माझा नमस्कार.